अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आपण 2 बॅग ओपन केल्या आणि एक बॉक्स ओपन केला. आणि मी रात्रभर झोपले नाही, दिवसा पण झोपले नाही आणि दिवसभर कामच चालू. कारण बॉक्स ओपन केल्यानंतर त्या वस्तू पण जागेवर ठेवाव्या लागतात, हो की नाही आपण. आणि आवळे पण आवळकंटी पण बनवली, भाकरी पण बनवली, आवळकंटी सुद्धा बनवली. बरंच काय काय केलं आणि सगळ्या वस्तू ठेवल्या, काय काय जे होतं ते. आणि आपण आता हे बॉक्स ओपन करूया. आता हे शिवलेलं बॉक्स आहे. हे काही झिपर नव्हती या बॉक्सला, त्यामुळे हाताने शिवलेलं आहे. मोठी सुई होती आईकडे आणि सुई दोऱ्याने शिवलंय. तर भारतातून पॅकेज आणलेलं आपण ओपन करत आहोत. भारतातून कुठे आणलं आपण? अमेरिकेत. आता बघा तुम्ही काय काय आणते मी. यापूर्वी कधीही आणलेल्या वस्तू मी यावेळेस आणल्यात पहिल्यांदा. आता वाजल्यात संध्याकाळचे 6 आणि हे आजच ओपन करायला पाहिजे, उद्यापर्यंत ठेवून चालणार नाही. हे खूप दणकट आहे. काय दणकट आहे बॉक्स. भक्कम बॉक्स आहे. साईडचं अजून करायला पाहिजे वाटतं याचं. चला ओपन करूया. ते पूर्ण नाही काढत मी आता. ओके. हा चौकोनी बॉक्स आहे, चौकोनी. अगदी भक्कम, तरी पण इथेही झालं. अच्छा, हे कव्हर याच्या मापाचं नव्हतं म्हणून ते. चला, यात काय? पापड, उडदाचे पापड. थोडेसेच आणले, हलू नये म्हणून मी खूप
पापड कमी होते ना, त्यामुळे याच पेपर घालून आणले. हे बघा उडदाचे पापड आलेत की नाही छान. हो काही काही तुटले पण जास्त नाही तुटत, थोडेच तुटतात. तर आपण आता इथे ठेवूया बॉक्स. अलम काय म्हणतात त्याला, तुरटी 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 आणली. अलम इथे लिहिले बघा अलम. आणि हे काय कसलं पीठ आहे काय माहिती. पीठ आहे तेजपत्ता. हे बघा बघा हा तेजपत्ता. यात लवंग लवंग अरे बापरे आपल्याला उठायला पाहिजे आता. काय पीठ हे नाचणीचं पीठ. रागी इकडे साऊथ इंडियात रागी म्हणतात, आपल्या इथे नाचणी म्हणतात आणि नागली म्हणतात. काही ठिकाणी नागली म्हणतात, काही ठिकाणी नाचणी म्हणतात. हे नाचणीचं पीठ. अरे बापरे आता निघतो का माझ्याकडनं. हे बघा ते आता काढत नाही मी, काढलं आता मी. ह्या पिशव्या इथल्याच आहेत तांदळाच्या, मी घेऊन गेले होते त्यावेळेस. मी ठरवलंच होतं पीठ आणायचं. आणि यात कुरडई, यात पण कुरडई आहे. आणि यात पापड. भुगा झाला का. पापडांना पण मला ऊन दाखवायला पाहिजे. असं होतं रिकामा असलं ना बॉक्स की मग ते भुगाच होतो. हे बघा असं झालं. ते छोटे छोटे बॉक्स आधी छोटे छोटे बॉक्समध्येच भरलं होतं आणि दोन्ही बॉक्समधून काढून इथे ठेवलं. अगदी असे छोटे छोटे होते. हे बघा असं भुगा झालंय बघा.
निम्मे तरी आले असतील ना. हे बघा, हे नागलीचे पापड तुम्हाला आवडतात का? मला खूप आवडतात. सगळ्यांनाच आवडतात हो की नाही. कसे असे झाले सगळे. चला हे झालं आणि याच्यात बघू आपण याची काय कंडिशन आहे बघू. आले टाकले हां सगळ्या चांगल्या. कुरडई रिकाम आहे पण त्याच्यात मी घातले ना पेपर वगैरे दाबून तर व्यवस्थित राहतात. ओके म्हणजे छान आले. दाबून पेपर दाबून दाबून घातले ना तर छान. चला यात कुरडई, यात नागलीचे पापड, यात नाचणीचं पीठ. औच, अरे देवा थकले मी थकले. हे बघा यात गव्हाचं पीठ नाही, गव्हाचं नाही सॉरी, यात ज्वारीचं पीठ. हो बरं, हे ज्वारीचं पीठ. या बॅग मी इथूनच नेलं होतं, आईसाठी नेलं होतं पण मलाच कामात आलं. भरपूर नेलं होतं. इथे तांदळाच्या खूप अशा बॅगा. तांदूळ घेतला की या तांदळाच्या बॅगा आहेत सगळ्या. तरी चालू आहे का बघू आपण आधी. ओके चालू आहे. आणि तर कॅमेरा चालू नसायचा. आणि हे बघा यात काय ब्रश वगैरे हे ना मी पहिल्यांदाच असं सामान आणलंय. आणि पीठ पण पहिल्यांदाच आणलेत मी. हे बघा हे स्कर्ट बाईट आणले. हे दुसरं अजून एक. ब्रश, कपडे धुण्याचं ब्रश. आणि ही बघा डबल फिल्टर चाळणी, गाळणी. हे बघा ही गाळणी आणली वाईट. तर असं आहे आता सामान. अजून काय त्याच्यात पण पीठच काहीतरी आहे, पीठच असणार. नाही त्यात आहे ना मसाला. हे बघा लाल लाल तिखट. असं दिसते की मी तुम्हाला. तर हे लाल तिखट आईला म्हटलं जास्त नको देऊ, मग आईने थोडंच दिलंय.
बापरे. आणि हे आवळकंठी मी हे WTDकडनं घेतली नाशिकमधून. आणि आता ही कोथिंबीर ही पण मी WTDकडनं विकत घेतली. उन्हाळ्यात चांगली असते, मुलांना पण मी देते. मग इथे तो खूप उष्णत असते. टेक्सासमध्ये तो इतका उन्हाळा असतो. ही कोथिंबीर आहे. मला सब्जेक्टचं काय म्हणतात तुकुम राई हे अजून एक असेल पण याच्यात नाही येते. असे छोटे घेतले होते आधी, नंतर परत घेऊन घेतलं मी तिथूनच. ही तुकुम राई काय तुकुम राई आणि खूप कमी बॉक्स. हे बघा जड आहे चांगलं. समथिंग चला. आता ह्या बॉक्स मधल्या कोणत्या वस्तू तुम्हाला आवडल्या सांगा बघू. हे ब्लीच पावडर म्हटलं येते की नाही. काही ब्लीच पावडर नाही आली का आपली. हां ही ब्लीच पावडर आहे. आणि ही तुरटी ती पण मी WTDकडनं घेतली नाशिकमधून. आणि यात पापड. तर यातली कोणती वस्तू तुम्हाला जास्त आवडली ते सांगा मला व्हिडिओमध्ये. नागलीचं पीठ आणलं आणि ज्वारीचं पीठ. आणि आज मी बाजरीची भाकरी खाल्ली ना, भयंकर मोठा फरक. जे आम्ही इथे विकत घेतो ना बाजरीचं पीठ, म्हणजे तोंडात जात नव्हतं. इतकं कडू भयंकर. मी तसं खातच नव्हती. लग्नाच्या आधी पण आईला म्हणायची बाजरीची भाकरी नको मला. पण आत्ता ही बाजरी आता मी येताना बाजरीचं पीठ आणलं ना, ते अजिबात कडू वाटत नाही. अजिबात कडू वाटत नाही. इतकी टेस्टी होती भाकरी आजची. आणि हे इंडियातून येत असतात ना पीठ वगैरे अमेरिकेत, ते कधीचे असतात जुने माहीत नाही. आणि त्यामुळे ते असं एक आहे ते ताबडतोब खपवतो. ते 4-4, 5-5च पॅकेट येत असतात. ते आम्ही छोटंच घेतो. आणि म्हणजे बाजरीचं कमीच घेतो, ज्वारीचं घेतो. आणि तो ब्रँड पण म्हणजे क्वचितच असतो. आला की लगेच जातो तो. तर पण त्याच्यात सुद्धा याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे टेस्टमध्ये बाजरीच्या पिठात. तर आपण आता ज्वारीची भाकरी केल्यावर आपल्याला फरक जाणवेल. आणि नाचणीचं पण पीठ मी इथून आणलेलं, त्याच्या भाकरीत आणि याच्या भाकरीत आपल्याला फरक जाणवेल. ताजं आणि जे पॅकिंग केलेलं असतं त्याच्यात खूप फरक असतो. ते आज मी चांगलं अनुभवलेलं आहे. आणि जातानाच मी म्हणाले की मला आणायचंय पीठ, यावेळेस मी आणणार आहे. मला आता घंटा गिरणी आणायची, खूप वर्षापासून चाललंय घंटा गिरणी आणायची. कारण आता छोटे छोटे पॅकेट इथे गव्हाचे मिळायला लागलेत एवढेसे. तर मग घरीच गव्हाचं पीठ आपल्यापुरतं आपण दळू शकतो की नाही. मला आता कंटाळा आला. गेली 24 वर्षापासून मी बाहेरचंच पीठ खात आले. नको झालंय आता. आणि माझ्या एका मैत्रिणीकडे आहे, ज्यांचा जो ग्रुप आहे मुंबईचा. तर एक मैत्रीण म्हणाली की आपल्या ग्रुपमध्ये एकीकडे आहे घंटा गिरणी. तर विचारायला पाहिजे कोणाकडे. तिने कशी मागवली म्हणजे आपल्याला पण मागवता येईल. बहुतेक करून गुजरातमधून मागवतात. तर नाशिकला कोल्हापूरला काही असं जाणवत नाही. मुंबईतून पण
आणि व्होल्टेजचा प्रॉब्लेम ना. चला, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. यातली कोणती वस्तू तुम्हाला जास्त आवडली तेही मला सांगा. चला, आता आपल्याला हे इथे मांडून चालणार नाही, हे आता भरायला पाहिजे सगळं, म्हणजे काम आहेच की नाही. आता 6:30 वाजले असतील आपण व्हिडिओ करता करता. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि वेगवेगळे व्हिडिओ त्यांना पण बघू द्या. अमेरिकेत आम्ही काय काय करतो, आमचे बघा भरपूर शॉपिंगचे व्हिडिओ, भरपूर शॉपिंग केली जाते आमच्या घरात, भरपूर आम्ही फिरत असतो. तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, ट्रॅव्हलचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. भरपूर ट्रॅव्हलिंगचे वेगवेगळे ठिकाण तुम्हाला बघायला मिळतील. ओके नाही. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूला जी बेल आहे तीही दाबा, डिंग 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 अशी, म्हणजे तुम्हाला ताबडतोब आमचे व्हिडिओ मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.